नमस्कार, मी वैशाली आणि आम्ही चाललो होतो ट्रिपसाठी. सो आम्ही घरापासून ब्लाबला बुक केली होती आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला जायला खूप एक्सायटेड होते, कारण की तिकडे जाऊन आम्हाला आमची फॅमिली जॉईन करणार होती. आम्ही घरातून ऑलमोस्ट 3 वाजता निघालो होतो आणि आमची रात्री 8:30ची ट्रेन होती. पण पुण्यामध्ये एवढं भारी वेदर होतं ना, एवढं भारी वाटत होतं की यार असं वाटत होतं मस्त स्वर्गच उतरलं धरतीवरती. एकदम छान असं वेदर आम्ही एन्जॉय केलं भंडणात आणि आम्ही पोचलो तो रेल्वे स्टेशनवरती. आणि आमचं एवढं सगळं लगेज होतं आणि आम्ही फक्त तिघंच होतो, पण आम्ही चाललो होतो 6 दिवसांसाठी म्हणून खूप सारं लगेज होतं. एवढं सगळं लगेज उचलून आमची हालत खराब झाली होती, पण आम्ही स्वतःमध्ये धीर देत होतो की नाही आता बस, आता तर ट्रेन. पण तिकडे पण वेटिंग एरियामध्ये, कारण की बाकीचे घरचे येत होते त्यांच्यासाठी वेट करायचं होता. पण वेटिंग एरियामध्ये किती सगळेजण वेट करत होते कुठल्या ना कुठल्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी. काही लोक बिंदास्त झोपले होते, काही जण आपल्या ट्रेनची वेट करत होते. त्यांना जसं बघत ह्या मिष्टू आला आम्हाला पिकअप करण्यासाठी, म्हणजे आम्हाला सी ऑफ बाय बाय करण्यासाठी. आणि एक वहिनी हा छोटंसं बेबी आहे म्हणून ते येणार होते, तर ते आम्हाला सी ऑफ करण्यासाठी आले होते आणि आम्हाला सगळ्यांनी छान छान बाय बाय केलं. आणि आम्ही सगळेजण एक्सायटेड होतो ट्रिपला जाण्यासाठी आणि आम्ही सगळ्यांनी खूप सारा खाऊ घेतला होता आणि बेबीचे क्यूट लाड करून आम्ही लोक निघालो होतं. आमची ट्रेन जायला वेळ होता, त्याचे लाड केले आणि आम्ही बसलो होतो ट्रेनमध्ये. मग या बच्चा पार्टीज होत्या आमच्याबरोबर, 3 बच्चे होते आणि आम्ही लोक खूप एक्सायटेड होतो जाण्यासाठी. सगळेजण एक्साइटमेंट लेवल दाखवत होते की आम्ही किती खुश आहोत जायला. मग या सगळ्या बच्चा पार्टीचा लाड केला आणि ह्यांच्यासाठी खूप सारे टॉयज आणले होते, कारण की आम्हाला बोर करू नये म्हणून. आणि मावशीकडे कलर काम सुरू झालं होतं आणि तिला असं स्टडीसाठी एक मी बुक आणलं होतं ज्याच्यावरती आपण ड्रॉइंग करू शकतो, स्क्रब करू शकतो. मग ते करून आम्ही लोकांनी डिनर केलं. डिनरमध्ये खूप छान छान चटण्या आणल्या होत्या, भाज्या आणल्या होत्या. सगळ्यांनी डिनर केलं आणि या बच्चांनी रेड हँड खेळले. खूप वेळ त्यांची मज्जा चालू होती आणि आम्ही लोक बरेच वेळ झुपूक डान्स करत होतो सूरजचा. एक फुल ऑन एन्जॉय केलं आम्ही लोकांनी. भयानक गाणी गात होतो, ब्लूटूथ स्पीकर नेला होता आम्ही सगळ्यांनी. त्याच्यानंतर परत माऊची एकदा स्टडी सुरू झाली आणि स्टडी करता आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे निघालोच होतो, म्हणजे पोचणारच होतो. पण ह्या तर फर्स्टच डेचं जर्नी, नेक्स्ट डेचं जर्नी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करते. थँक्यू.